नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 11 मे 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून अधिकृतपणे केव्हा स्थापन झाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 1960। तर मित्रांनो, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून अधिकृतपणे 1960 साली स्थापन झाले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 1 मे 2024 रोजी नौदल उपप्रमुख हे खालीलपैकी कोण बनले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 वाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन। तर मित्रांनो, 1 मे 2024 रोजी नौदल उपप्रमुख हे वाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे बनले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे पतंजली आयुर्वेदाच्या 14 उत्पादनांचे परवाने कोणत्या राज्याच्या सरकारने निलंबित केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 उत्तराखंड। तर मित्रांनो, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे पतंजली आयुर्वेदाच्या 14 उत्पादनाचे परवाने हे उत्तराखंड राज्याच्या सरकारने निलंबित केले आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, चीनच्या चांगई 6 चंद्र तपासणी मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट हे काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 चंद्रावरून नमुने गोळा करा। तर मित्रांनो, चीनच्या चांगई 6 चंद्र तपासणी मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट हे चंद्रावरून नमुने गोळा करा हे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 1500 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत कराराचे नूतनीकरण केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 बांगलादेश। तर मित्रांनो, 1500 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताने बांगलादेश या देशासोबत कराराचे नूतनीकरण हे केले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, एप्रिल 2024 मध्ये विक्रमी उच्च GST महसूल संकलन किती होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 2.10 लाख कोटी रुपये। तर मित्रांनो, एप्रिल 2024 मध्ये विक्रमी उच्च GST महसूल संकलन हे 2.10 लाख कोटी रुपये होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, व्यापार सहकार्य वाढवण्यासाठी कोणता देश हा भारतासोबत चर्चा करत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 मालदीव। तर मित्रांनो, व्यापार सहकार्य वाढवण्यासाठी मालदीव हा देश भारतासोबत चर्चा करत आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी भीमताल तलाव हे कोठे आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 उत्तराखंड। तर मित्रांनो, भीमताल तलाव हे उत्तराखंड येथे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, T20 विश्वचषक 2024 मध्ये USA आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासाठी लीड आर्म प्रयोजक म्हणून कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 अमूल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारतातील कोणत्या कंपनीचे सानद युनिट 2025 मध्ये देशांतर्गत बनवलेल्या सेमीकंडक्टर्स चिप्सची पहिली तुकडी आणणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 मायक्रॉन। तर मित्रांनो, भारतातील मायक्रॉन या कंपनीचे सानद युनिट 2025 मध्ये देशांतर्गत बनवलेल्या सेमीकंडक्टर चिपची पहिली तुकडी आणणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, राजस्थान आणि गुजरातमधील 750 मेगावॉट सौर प्रकल्पांसाठी कोणत्या कंपनीने $400 दशलक्ष वित्तपुरवठा केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 अदानी ग्रीन एनर्जी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, बाजार भांडवल 8 ट्रिलियन रुपये ओलांडून कोणती कंपनी भारतातील पहिल्या 5 कंपन्यांमध्ये सामील झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 ICICI बँक। तर मित्रांनो, बाजार भांडवल 8 ट्रिलियन रुपये ओलांडून ICICI बँक ही कंपनी
भारतातील पहिल्या 5 कंपन्यांमध्ये सामील झाले आहे? पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 2034मध्ये परिपक्व होणाऱ्या फ्लोटिंग रेट बॉन्डसाठी RBIने निर्धारित केलेला प्रारंभिक व्याज हा दर काय आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 2, 8%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अमेरिकन एक्सप्रेस एक विस्तीर्ण नवीन कॅम्प्स कुठे उघडणार आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 3, गुरुग्राम. तर मित्रांनो, अमेरिकन एक्सप्रेस एक विस्तीर्ण नवीन कॅम्पस हे गुरुग्राम येथे उघडणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या भारतीय राज्याने नक्षत्र सभा नावाची भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम जाहीर केली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 1, उत्तराखंड. तर मित्रांनो, उत्तराखंड भारतीय राज्याने नक्षत्र सभा नावाची भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम ही जाहीर केली आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.